हेलो माय डियर फ्रेंड्स, कैसे हो आप लोग। उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे। और पैसेज सीरीज हमारी चल रही है, उसकी हर एक वीडियो आप देख रहे होंगे। तो हमारा नया चैप्टर स्टार्ट है, बीच पेरले गेले। उसका लेक्चर नंबर 1 हमारा ऑलरेडी कंप्लीट है। आई होप आप सभी ने वो भी देखा रहेगा और आपको समझा भी रहेगा। तो आज की वीडियो में हम लोग लेने वाले हैं उसी चैप्टर का लेक्चर नंबर 2 होने वाला है, बराबर। तो सर चलो बिना कोई देरी से हमारे टॉपिक की ओर बढ़ते हैं। टॉपिक क्या है सर हमारा, कि जो भी पैसेज रहेगा उसको हम लोग क्या करते हैं, फर्स्ट स्टेप नंबर 1 पे जो पैसेज रहेगा सर उसको अच्छे से रीड करते, उसको अच्छे से समझते और उसके ऊपर कौन से क्वेश्चन बन सकते वो भी मैं आपको बताता हूँ, बराबर। उसके साथ ही आंसर भी उसके बताता हूँ, बराबर। तो चलो अभी पैसेज पढ़ेंगे हम लोग। देखो पॅसेज, देखो दिवसभर मॅच पाहत होतो आणि अजूनही वाटते की पुन्हा एकदा तसेच झाडावर चढावे आणि तिथूनच मनसोक्त मॅच पाहावी. मी आणि माझे मित्र मॅचचे वर्णन आमच्या बुद्धीप्रमाणे जोरजोरात हातवारे करून इतरांना ऐकवत असू. दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी कशी उडाली, चौकार कसा मारला याची रसभरीत चर्चा करतच आम्ही चालत चालत घरी परतत असू. तर बघा इथे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की मित्रांसोबत जेव्हा लेखक जायचे, घरी जात असेल, तेव्हा ते कोणत्या गोष्टींची चर्चा करत असे, बरोबर. तर मित्रांसोबत क्रिकेट विषयीच्या चर्चा कोणत्या होत्या सर, जसं की झेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी कशी उडाली, चौकार कसा मारला, बरोबर. तर असा तुमचा आन्सर तिथे येणार. पुढे बघा, पुढे वळूयात. ही मॅच पाहिल्यावर तिचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला. विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिम्मड उडते तेव्हाचे ते दृश्य काळजात भिडले. काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते, तर काही नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. बघा इथे कारणे द्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, की लेखकांना असे का वाटू लागले, की मला सुद्धा एक मोठे खेळाडू बनायचे आहे. तर त्याचं रिझन काय आहे? इथे दिलेलं आहे बघा, की काही खेळाडू स्वाक्षऱ्या देत होते, तर नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून त्यांच्या मनामध्ये आले, की मला सुद्धा एक मोठा खेळाडू बनायचं आहे, बरोबर. पुढे वळूयात. मग आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी गर्दी होईल. बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीची सुरुवात झाली. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. म्हणजे काय, लेखक काय, हर एक म्हणजे लेखकांच्या मनात क्युरिओसिटी आली, की मला पण त्यांच्यासारखी स्वाक्षरी करायची आहे. बरोबर? तर त्यासाठी ते दररोज काय करायला लागले? स्वतःच्या स्वाक्षरीची प्रॅक्टिस करायला लागले. बरोबर? इथे तुम्हाला क्वेशन येऊ शकतो, की लेखकांना स्वाक्षरीची खूप म्हणजे क्युरिओसिटी वाढली. तर त्याची उदाहरणे काय आहेत? बरोबर? तर त्याची उदाहरणे काय आहेत, की ते गणिताच्या तासामध्ये पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागले. गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने त्यांच्या स्वाक्षरीने भरू लागले. म्हणजे ते त्यांच्या स्वाक्षरीची सराव करू लागले. बरोबर? अजून काय येऊ शकतो इथे रिझन? अजून एक रिझन येऊ शकतो, की त्यांना पण मोठे खेळाडू होते. त्यांच्यासारख्या स्वाक्षरी करण्याची प्रॅक्टिस त्यांना करायला ते करू लागले. बरोबर? पुढे बघा. जर चुकून मागून शिक्षकांचे माझ्याकडे लक्ष गेलेच व मला प्रश्न विचारलास, तर नकळत माझ्या तोंडातून हाऊस दॅट असे उत्तर बाहेर पडे. हे उद्गार ऐकून वर्गात एकच आशा होई आणि माझी मान लाजेने खाली होई. पण हीच लाजेने खाली घातलेली मान मी जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या, तेव्हा सर्वांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर आले. देखो पैसेज बहुत ही ईज़ी है, उसमें कुछ भी ऐसे हार्ड नहीं है, मतलब समझने लायक नहीं है। हर एक पैसेज, हर एक सेंटेंस बहुत ही ईज़ी है, इसलिए पैसेज में जो भी आपके क्वेश्चन बनेंगे, वो ईज़ी लेवल के ही बनेंगे। तो हम लोग अभी एक-एक क्वेश्चन देखेंगे कि क्वेश्चन कौन-सा है। देखो फर्स्ट क्वेश्चन तो देखो, जो मैंने बोला था वही है क्वेश्चन, क्योंकि देखो वो क्वेश्चन सीधा-सीधा आपको यहाँ पे क्वेश्चन दिखाई देगा। मी आणि माझे मित्र मॅचचे वर्णन. देखो, खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला, दांडी कशी उडाली, चौकार मारला, याची रसभरीत चर्चा करत आम्ही चालत-चालत घरी परतत असू. यहाँ पे 2-3 पॉइंट बनते. देखो क्वेश्चन कैसे बनते सर? जहाँ पे भी आपके 2-3 पॉइंट बनते, जैसे कि यहाँ पे देखो झेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी उडाली, चौकार कसा मारला। जहाँ पे भी आपके 2-3 पॉइंट बनते हैं, वहाँ पे ही आपका 2 मार्क्स का क्वेश्चन जो जो आपको आकृति में मतलब डायग्राम में आता है, बराबर? डायग्राम में आता है वो क्वेश्चन वहाँ पे बनता है। जहाँ पे 2 नहीं तो 4 पॉइंट होते हैं, उसी लेवल पे आपको क्वेश्चन पूछा जाता है। तो इसी टाइप का ये क्वेश्चन बनेगा, बराबर? जैसे कि मित्रांसोबतच्या क्रिकेट विषयी चर्चा। तो जब वो घर पे जाते थे
बराबर. तो क्या चर्चा करते थे? क्या चर्चा करते थे कि जेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी कशी उडाली, चौकार कसा मारला. आपको कितना लिखना है सर? सिर्फ 2 ही लिखना है. तो आप क्या लिखोगे? दांडी कशी उडाली, चौकार कसा मारला. बराबर. आपको 2 ही लिखना है. तो दिक्कत वाली बात नहीं है. 2 पॉइंट ही लिखना है. सेकंड क्वेश्चन देखो. सामना पाहिल्यानंतर झालेले परिणाम. देखो जब लेखक सामना उन्होंने देखा तो उनके ऊपर परिणाम क्या हुए? उनके ऊपर परिणाम देखो, जब हमने पैसेज पढ़ा तो वहां पे हम लोग ने देखा था कि उनको भी क्या बनना था? बड़ा प्लेयर बनना था. बराबर. बड़ा प्लेयर बनना था. और उनके मन में एक क्यूरियोसिटी जाग गई. क्या क्यूरियोसिटी हो गई? की उनको भी बडे होके उनके जैसे साइन करना है, स्वाक्षरी करना आहे, मतलब स्वाक्षरी घेण्याची त्यांची एक आवड निर्माण झाली. बरोबर. तर इथे आपण बघूयात, त्याचा आन्सर आपण शोधूयात की ही मॅच पाहिल्यानंतर तिचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला. विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठीची झिम्मर उडते तेव्हाचे ते दृश्य काळजात भिडले. काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते तर काही नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून मनात आले की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. बरोबर. मग आपल्या भोवतीच अशी स्वाक्षरीसाठी गर्दी होती. बरोबर. तो सामना पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय परिणाम झाले, की त्यांना स्वाक्षरी घेण्याची आवड निर्माण झाली. स्वाक्षरी घेण्याची आवड निर्माण झाली आणि मोठे खेळाडू होण्याची त्यांच्यामध्ये त्यांना असं वाटू लागले, की मला सुद्धा मोठे खेळाडू व्हायचे आहेत. बरोबर. तर हे 2 परिणाम त्यांच्यामध्ये आले. कोणते सर? पहिले तर त्यांना असं वाटू लागले, की मला सुद्धा एक मोठे खेळाडू व्हायचं आहे आणि सेकंड म्हणजे त्यांना स्वाक्षरी घेण्याची, स्वाक्षरी करण्याची आवड निर्माण झाली. कोणासारखी? खेळाडूंप्रमाणे. बरोबर. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन काय आहे सर? लेखकाच्या स्वाक्षरी आवडण्याची कारणे. म्हणजे त्यांना स्वाक्षरी आवडण्याची कारणे काय होती? उदाहरणे काय होती? बरोबर. उदाहरणे दिलीत. बरोबर. तर उदाहरण काय होते सर? उदाहरण काय होते? ते त्यांच्या स्वाक्षरीची सराव करू लागले. बघा इथे आहे बघा. आपण कुठे बघूयात? पॅसेजमध्ये बघूयात. बघा इथे दिलेले आहे. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. हा एक पॉइंट आहे. सेकंड पॉइंट काय येईल सर? की त्यांना सुद्धा ते काय करायला लागले? मोठ्या खेळाडूंसारखे स्वाक्षरीची प्रॅक्टिस म्हणजे सराव करू लागले. बरोबर. हे तर तुम्हाला पॉइंट आहे इथे. बघा वरतीच दिलेलं आहे, की मॅच संपल्यानंतर खेळाडूच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जे जिम्मे उडते तेव्हाचे हे दृश्य काळजात भिडले. काही खेळाडू स्वाक्षरी देत असते तर नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून की आपणही मोठे खेळाडू व्हावे, मग आपल्या भोवती अशी स्वाक्षरीसाठी गर्दी होईल. म्हणजे काय? त्यांना मोठ्या खेळाडूंसाठी स्वाक्षरी करण्याची आवड निर्माण झाली. हा एक उदाहरण. आणि सेकंड उदाहरण म्हणजे विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागले. हा तुमचा झाला सेकंड उदाहरण. बरोबर. तर 2 उदाहरण समजले. थोडा ट्रिकी लेव्हलचा आहे क्वेश्चन, पण जेव्हा तुम्हाला पॅसेज समजेल तेव्हा तुम्हाला ह्याचा आन्सर समजेल. बरोबर. एक तुम्हाला उदाहरण तर इथे पॅसेजमध्ये दिलेलं आहे, पण सेकंड उदाहरण म्हणजे पूर्ण लाईनमध्येच एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. पण सेकंड उदाहरण तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही पॅसेज चांगल्या प्रकारे रीड केला असेल, तेव्हा तुम्हाला समजेल, की जेव्हा मॅच संपल्यानंतर त्यांना पण एक मोठे खेळाडू व्हायची त्यांच्यात आवड निर्माण झाली. तेव्हा त्यांना पण मोठ्या खेळाडूंसारखी स्वाक्षरी घेण्याची त्यांच्यात आवड निर्माण झाली. म्हणून ते त्यांच्या स्वाक्षरीची रोज काय करायचे? ते सराव करायचे. आणि म्हणून ते काय करायचे? गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने त्यांची पाने भरू लागली. अशा प्रकारे तुमचा तिथे 2 पॉइंट येणार. बरोबर. पुढे बघा. पुढे बघा आता सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे? चुकी बरोबर ते लिहा. तर चुकी बरोबर आपण कसं फाइंड करतो? की जो सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला आपण व्हेरिफाय करतो पॅसेजमध्ये, की सेम टू सेम सेंटेन्स असेल तर तो बरोबर आहे. त्यामध्ये एक शब्द तरी चुकीचा असेल तर तो काय आहे सर? चूक आहे. बरोबर. तर इतकं समजलं चुकी बरोबर कसं ओळखायचं? की जो सेंटेन्स आहे तो पॅसेजमधून व्हेरिफाय करायचा. जसा तर तसं तुम्हाला सेंटेन्स भेटेल तर तो बरोबर आहे. थोडा एक शब्द जरी चुकीचा असेल तर तो काय आहे सर? चुकीचा आहे. तर बघूयात. फर्स्ट बघा. हा सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपण एक मोठे खेळाडू व्हावे. बघा आता आपल्याला काय करायचंय? पॅसेजमध्ये जायचंय आणि ही लाईन आपल्याला शोधायची आहे. काय सर करायचंय? ही लाईन आपल्याला शोधायची आहे. सेम टू सेम असेल तर काय आहे सर? वाक्य काय आहे? बरोबर आहे. सेंटेन्स बरोबर आहे. आणि सेम टू सेम नसेल तर काय? सेंटेन्स चुकीचं आहे सर. तर बघा इथून बघूयात आपण.
इथे नाहीये, इथे पण नाही. इथून आपण बघूयात कसा चौकार मारला याची रसभरीत चर्चा करतच आम्ही चालत घरी आलो. पण ही मॅच पाहिल्यावर तिच्या माझ्यावर परिणाम फारच झाला. विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते, तर काही नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून मनात आले, की बघा, हा सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. आता बघा, क्वेश्चन काय दिलंय? क्वेश्चन आपल्याला दिलंय, की हा सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. तर बघा, हा सर्व सोहळा पाहून आपण मनात आले, की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. सेम टू सेम आहे लाई. हां सर. तर काय झालं सेंटेन्स सर? बरोबर आहे. सेंटेन्स काय आहे सर? बरोबर आहे. बरोबर? पुढे बघा सेकंड. विशेष म्हणजे वर्गात मराठीच्या मराठीच्या तासाला इथे एक शब्द राहिला. मराठीच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. आता या सेंटेन्सला व्हेरिफाय करा पॅसेजमध्ये. इथेच दिलंय. आपण बघितलेलं. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. तिथे काय आहे सर? मराठी आणि इथे काय आहे सर? गणित आहे. तर हा सेंटेन्स काय होईल सर? रॉंग होईल. हा सेंटेन्स काय होईल? चुकीचा होईल. तर आन्सर काय येणार सर? चूक. सेंटेन्स काय आहे सर? चुकीचं आहे. बरोबर? शेवटचं सेंटेन्स. ही मॅच पाहिल्यानंतर तिचा माझ्या मनावर फारसा परिणाम झाला नाही. बघूयात आता. बघा, इथे बघा. ही मॅच पाहिल्यावर तिचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला. काय सर? फारच. आणि इथे काय दिलेलं आहे सर? इथे दिलंय फारसा परिणाम झाला नाही. तर हे काय येईल सर? हे येईल तुमचं चुकीचं येईल. काय येईल सर? चुकीचं सेंटेन्स आहे. बरोबर? तर चुकी बरोबर पण तुम्हाला मी सांगितले. आय होप तुम्हाला समजलं असेल. यामध्ये काहीच नाही. खूप ईझी आहे. पॅसेज सीरीजमध्ये हर एक व्हिडिओ तुम्ही बघा. कारण की यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे सर? की जो पण पॅसेज असेल त्याला चांगल्या प्रकारे रीड करायचं आहे आणि रीड करून त्यावर जे क्वेश्चन पॉसिबल होतील, जे क्वेश्चन आपल्याला दिले असतील, त्याचे फक्त आन्सर पॅसेजमधूनच फाइंड करायचे आहेत. ना की तुम्हाला स्वतःहून लिहायचे आहेत. पॅसेजमध्ये वाचायचं आहे, पॅसेजमध्ये त्याचा आन्सर असणार आहे. आणि चुकी बरोबर तुम्हाला सांगितलंय, फक्त सेंटेन्सला पॅसेजमधूनच व्हेरिफाय करायचं आहे आणि सेंटेन्समध्ये एकही शब्द चुकीचा नसेल तर तो बरोबर आणि एक जरी शब्द चुकीचा असेल तर तो काय झालं सर? चुकीचं सेंटेन्स झालं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊन येणार आहेत आणि तो आपला कोणता होणार आहे? शेवटचा चॅप्टर असणार आहे पॅसेज सीरीजमध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.